distillation under reduced pressure. Liquid having very high boiling point or those which decompose on heating are purified by carrying out distillation under a reduced pressure. आता ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट खूप जास्त असतो, व्हेरी हाय असतो, त्या लिक्विडला जर आपण हीट दिली, खूप हाय हीट दिली, जास्त हीट दिली, तर ते लिक्विड काय होतं, डिकम्पोज होतं. आणि ते लिक्विड जर डिकम्पोज झालं तर आपल्याला तो लिक्विड प्युरिफाय करता येणार नाही, तो ऑप्टेन होणार नाही. ठीक आहे, म्हणजे सिम्पल कॅरी आउट जर आपण डिस्टिलायझेशन प्रोसेसने केलं तर तो आपल्याला शक्य नाही, तो आपल्याला ऑप्टेन करता येणार नाही. मग त्याच्यासाठी म्हणजे ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट खूप जास्त असतो त्या लिक्विडसाठी आपल्याला डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर ह्या टेक्निकने, म्हणजे सिम्पल डिस्टिलेशनने आपण करू शकत नाही, तर ते जे डिस्टिलेशन आहे अंडर रिड्यूस प्रेशरने आपण करतो. इन दिस मेथड liquid is made to boil at a temperature which is below its normal boiling point by reducing the pressure on surface of the liquid. आता या मेथडमध्ये काय करतात, ज्या लिक्विडला तुम्हाला ऑप्टेन करायचं आहे, ओके, तर त्याला बॉईल करायचं. आधी बॉईल करताना त्या लिक्विडचा जो बॉइलिंग पॉईंट आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरपर्यंतच तुम्ही त्या लिक्विडला बॉईल करा. ओके, आणि ते करत असताना ते केव्हा शक्य आहे आपल्याला, की त्याचा जो लिक्विडचा सरफेस प्रेशर आहे तो आपल्याला काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल. याच्यासाठी जे एक्झाम्पल आहे, जे ग्लिसरॉल आहे, ग्लिसरॉलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे 290 डिग्री सेल्सिअस आहे. आपण जर 290 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर जर तिला दिलं तो बॉईल होईल आणि तो काय होईल, डिकम्पोज होईल, म्हणजे आपल्याला ग्लिसरॉल मिळणार नाही. जर आपल्याला ग्लिसरॉल मिळवायचं असेल तर त्याचा जो प्रेशर आहे, ॲक्च्युली त्याचा प्रेशर असतो 1 ॲटमॉस्फेरिक, म्हणजे 760 mm ऑफ मर्क्युरी एवढा प्रेशर त्याच्यावर असतो. हा प्रेशर आपल्याला रिड्यूस करायचा आहे. मग आता हा पण प्रेशर कसा रिड्यूस करू शकतो, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, प्रेशर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर. जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं तर प्रेशर कमी होईल, प्रेशर कमी केलं तर टेम्परेचर कमी होईल. तर आपण काय करतो, याचा जो प्रेशर आहे तो साधारण असं समजा 290 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉईंट आहे. आपल्याला 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द्यायचं आहे ग्लिसरॉलला, आणि त्या 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला तो ग्लिसरॉल काय व्हायला पाहिजे, बॉईल व्हायला पाहिजे. मग ते करत असताना काय करावं लागेल आपल्याला, त्याचा जो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे जो 760 mm ऑफ एचची प्रेशर आहे तो कमी करायचा. तो नियर अबाउट आपल्याला किती करायचा, 18 करायचा. 18 mm ऑफ मर्क्युरी एवढा जर प्रेशर आपण त्याचा केला तर काय होणार आहे, 180 डिग्री सेल्सिअसला ग्लिसरॉल काय होईल, बॉईल होईल, परंतु त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. मग आपण हा जो रिलेशन आहे, प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, ह्या रिलेशनचा यूज करून आपण ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट हाय असतो त्यांना आपण प्युरिफाय करू शकतो, म्हणजे त्यांना बॉईल करू शकतो. म्हणजे लिक्विड सरफेसवरचा प्रेशर हा व्हॅक्यूम पंपने कमी करतात. म्हणजे जो 760 mm हा एवढा प्रेशर होता, ओके, तो प्रेशर आपण कशाने केला, व्हॅक्यूम पंपने कमी केला, आणि तो आपण 18 mm ऑफ एच जी एवढा करू शकतो. त्यावेळेस ग्लिसरॉलला आपण हीट दिली 180 डिग्री सेल्सिअसला, तो काय होईल, बॉईल होईल, आणि तो आपण वेपर फॉर्ममधून तो आपण काय करू शकतो, ऑब्टेन करू शकतो विदाउट डिकम्पोजिशन. Pressure is reduced using water pump or vacuum pump. In soap industry, glycerol is separated from soap in this technique. तर प्रेशर जो रिड्यूस केला जाणार आहे तो वॉटर पंपच्या साहाय्याने किंवा व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने आपण कमी करू शकतो. सोप इंडस्ट्रीमध्ये ग्लिसरॉलला अशाच पद्धतीने सोपपासून सेपरेट केलं जातं. आता पुढची जी टेक्निक आहे ती बघायची आपल्याला, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. When an organic substance is present in a aqueous solution, समजा एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो aqueous सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे, इट कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सॉल्युशन बाय शेकिंग इट विथ द ऑर्गॅनिक सॉल्वंट इन विच द सबस्टन्स इज मोर सॉल्युबल. तर याच्यात काय करावं लागेल आपल्याला, तो जर सबस्टन्स आहे aqueous सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे तो आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचा, तर त्याला काय करावं लागेल, एका ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये टाकून त्याला आपल्याला शेक करावं लागेल. ओके, म्हणजे आता ऑर्गॅनिक सॉल्वंट कुठलं घ्यायचं, तो जो सबस्टन्स होता ऑर्गॅनिक सबस्टन्स हा त्या एखाद्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये मोर सॉल्युबल असेल तेच आपल्याला सॉल्वंट इथं घ्यावं लागेल. म्हणजे बघा, जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल
तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हा सॉल्युबल कशात राहील, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. कशात सॉल्युबल राहील, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये असतो. आणि जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते वॉटरमध्ये सॉल्युबल असतात. ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो ॲक्वास सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे ती ॲज अ इम्प्युरिटी आहे. ओके. आणि आपल्याला तो काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो ॲक्वास सोल्युशनपासून आपल्याला वेगळा करायचा आहे. मग तो जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याची सॉल्युबिलिटी कशात जास्त आहे, तर त्याची सॉल्युबिलिटी ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये जास्त आहे. मग इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंटसुद्धा आपल्याला लागणार आहे की ज्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिक सबस्टन्स काय असेल, सॉल्युबल होऊ शकतो. द ऑर्गॅनिक लिक्विड शुड बी इमिसिबल विथ वॉटर अँड एबल टू फॉर्म 2 लेयर्स. अरे आपल्याला माहिती आहे, समजा आपण एक अशा पद्धतीचं एक ते ॲपरेटस आहे ते दिलेलं आहे ते घेतलं. ठीक आहे. इथे काय आपण कन्सिडर केलं वॉटर आहे आणि त्या वॉटरमध्ये काय इम्प्युरिटी असं आपण समजलं. ठीक आहे. इथं आहे वॉटर, वॉटरमध्ये काय आहे, इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. आणि इथे आपण काय केलं, वरचा जो लेअर असेल इथं आपण एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ॲड केला. हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे काय की याच्यामध्ये जो प्रेझेंट असलेला जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो त्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये काय होऊ शकतो, डिझॉल्व होऊ शकतो. काय होऊ शकतो, तो डिझॉल्व होऊ शकतो. तर एक आपण ऑर्गॅनिक लिक्विड घेतलं आहे ते वॉटरमध्ये इमिसिबल असेल, कारण ऑर्गॅनिक लिक्विड आणि वॉटर यांची डेन्सिटी वेगवेगळी असते. वॉटरची डेन्सिटी जास्त म्हणून ते बॉटमला असेल, ऑर्गॅनिक जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी कमी म्हणून ते फ्लोट करेल. ठीक आहे. पण वॉटरमध्ये काय एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. ओके. तर असे 2 लेअर आपल्याला याच्यात दिसणार आहेत. याला आपण सेपरेटिंग फनेल म्हणतो. हे जे ॲपरेटस आहे याला आपण सेपरेटिंग फनेल म्हणतो. इन दिस प्रोसेस सॉल्यूट डिस्ट्रीब्यूट इटसेल्फ बिटवीन 2 इमिसिबल लिक्विड. आता या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, जो सॉल्यूट होता, सॉल्यूट म्हणजे काय, ती जी इम्प्युरिटी होती ती डिस्ट्रीब्यूट होईल. दोघं इमिसिबल लिक्विडमध्ये काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. आता ती डिस्ट्रीब्यूट कशी होईल ते आपल्याला थोडं शेक करावं लागेल, म्हणजे ते सेपरेशन फनेलला शेक करावं लागेल. फ्रॉम द ॲक्वास फेज सॉल्यूट गेट एक्स्ट्रॅक्ट इन द ऑर्गॅनिक फेज. तर बघा, जो ॲक्वास फेजमधला सॉल्यूट होता शेक केल्यामुळे तो कुठे गेला, ऑर्गॅनिक फेजमध्ये गेला. आणि ऑर्गॅनिक फेजमध्ये तो सॉल्युबल असतो, आला का. एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ कंपाऊंड टेक प्लेस बेस्ड ऑन द डिफरन्स इन सॉल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड इन 2 लिक्विड. बघा इथे काय केलं आहे आपण, जे एक्स्ट्रॅक्शन करतो आहे कंपाऊंडचं म्हणजे इम्प्युरिटीचं, ते इम्प्युरिटीची सॉल्युबिलिटी डिफरन्स आहे. म्हणजे ॲक्वास फेजमध्ये तो लेस सॉल्युबल आहे, ऑर्गॅनिक फेजमध्ये तो मोर सॉल्युबल आहे. त्याचा यूज आपण इथं करणार आहे, म्हणजे डिफरन्स इन सॉल्युबिलिटी त्याचा आपण यूज करतो आहे. ऑन शेकिंग फॉर फ्यू टाइम्स विथ स्मॉल व्हॉल्यूम ऑफ ऑर्गॅनिक फेज मोस्ट ऑफ सॉल्यूट गेट एक्स्ट्रॅक्ट इन टू द ऑर्गॅनिक फेज. बघा काही वेळ आपण शेकिंग केल्यामुळे काय झालं, जे ॲक्वास फेजमधला जो सॉल्यूट होता तो ऑर्गॅनिक फेजकडे गेला आणि त्याच्यात तो सॉल्युबल झाला, तो त्याच्यामध्ये सॉल्युबल होईल. द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज देन रिमूव्ह बाय डिस्टिलेशन अँड द सॉल्यूट इज कलेक्टेड. मग आपण काय करू, सुरुवातीला इथे जे वॉटर आहे त्या वॉटरमधला जो इम्प्युरिटी होती ती कुठे गेली, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये गेली. ती इथं काय झाली, पूर्ण सॉल्युबल झाली. आणि हे वॉटर काय करू आपण, इथे जो एक टॅप असतो त्याच्याने काय करू, ते वॉटर पूर्ण काढून घेऊ. ठीक आहे. मग तिथं रिमेनिंग काय राहील, फक्त एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि त्याच्यात ऑर्गॅनिक कंपाऊंड सॉल्युबल आहे. त्याला आपण वेगळ्या फनेलमध्ये काढू आणि त्याला काय करू, इव्हॅपोरेशन करून घेऊ. त्याचं इव्हॅपोरेशन केलं कारण तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, तो इव्हॅपोरेट झाल्यानंतर जे रिमेनिंग असेल तो ऑर्गॅनिक कंपाऊंड रिमेनिंग असेल. अशा पद्धतीने त्याला सेपरेशन करू शकतो. The solvent extraction process is important as it helps clean separation in short time span. म्हणजे शॉर्ट टाइम स्पॅनसाठी ही मेथड आपण करू शकतो. ठीक आहे. इथं आपल्याला डायग्राममध्ये दाखवलं बघा, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं ॲक्वासमध्ये, समजा हा ऑर्गॅनिक कंपाऊंड दाखवला आपण. ठीक आहे. ॲक्वास लेअरमध्ये वरती आपल्याला सॉल्वंट लेअर दिला आहे, शेक केलं. शेक केल्यामुळे काय झाला, इथला जो कंपाऊंड आहे तो असं वरती गेला. ओके. आणि तो ऑर्गॅनिक, आता बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड कुठं आला, सॉल्वंट लेअरमध्ये, म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये तो डिझॉल्व झाला. इथे फक्त ॲक्वास लेअर झाला. याला आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. म्हणजे याला आधी आपण बाहेर काढून घेऊ इथे, आणि मग जे रिमेनिंग राहील हे इथं रिमेनिंग राहील. ठीक आहे. त्याला नंतर आपण एखाद्या वेगळ्या बिकरमध्ये काढून त्याला त्या ऑर्गॅनिक सॉल्वंटचं आपण इव्हॅपोरेशन करून तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण ऑब्टेन करू शकतो. The solute is less soluble in organic phase, then technique is called continuous extraction is used. आता समजा सॉल्यूट जे आहे ते जर कमी सॉल्युबल असेल ऑर्गॅनिक फेजमध्ये
तर आपल्याला कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन हे करत राहावं लागतं. वेअर सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट इज यूज रिपीटेडली फॉर एक्सट्रॅक्शन. समजा तो जर इम्प्युरिटी किंवा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड हा ऑर्गॅनिक फेजमध्ये कमी सॉल्युबल असेल तर आपल्याला परत ही प्रोसेस करावी लागते, ही टेक्निक करावी लागते. म्हणजे सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आपल्याला परत यूज करावं लागणार आहे एक्सट्रॅक्शनसाठी. दिस टेक्निक इन्व्हॉल्व कंटिन्युअस डिस्टिलेशन्स ऑफ द सॉल्व्हेंट विदिन अ सेम असेंब्ली. म्हणजे ही जी टेक्निक आहे कंटिन्युअस डिस्टिलेशन आपण म्हणतो याला. ओके, सेम असेंब्ली आपल्याला परत करावी लागेल. द यूज ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट इज अवॉइड. ओके, म्हणजे हे करत असताना आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट यूज करण्याची आवश्यकता राहणार नाही.